नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आर पारच्या वुमन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या बरोबर एक अशी गायिका गेस्ट म्हणून आली आहे जिचं गाणं आपण अनेक वर्ष ऐकतो आहोत, पण प्रत्यक्ष तिच्याशी बोलणं मला वाटतं आपण कमी वेळात असं बघितलं आहे. अनेक वर्ष ती मालिकांची शीर्षक गीतं गाते आहे, उत्कृष्ट गझल्स गाते, हिंदी, उर्दू, मराठी, चित्रपटांमधली गाणी गाते आणि आता गेली काही वर्ष ती एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अशा म्युझिकलमध्ये लीड गाते आहे, काम करते आहे. त्यामध्ये ती थोडंसं नृत्यही करते आहे आणि आता ब्रॉडवेमध्येही हे नाटक सादर होणार आहे. तुम्ही कदाचित ओळखलं असेलच, संगीत प्रेमींना हे नाव अगदीच सुपरिचित असं आहे, प्रियांका बर्वे. थँक्यू सो मच. मला पण आज इथे येऊन खूप छान वाटतंय आणि तुझ्याशी गप्पा मारायला मी आतुर आहे. तर ज्याच्याविषयी आपण एवढं कौतुकाने बोलतो आहोत ते तुझं गाणं सुरुवातीलाच आम्हाला एक 2-4 ओळी जर ऐकवल्यास तर फार मजा येईल. नक्की. वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग, वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग, माथी छाया पायी प्रवास माझा फराटा ग, रान फुलाहून फुलणे माझे हट्टी ग, 6 ऋतूंची जन्माने मी कट्टी ग, मैत्रीण माझी मीच मला अप्रूप माझे, मैत्रीण माझी मी मला अप्रूप माझे, आनंदी मी आनंदाची युक्ती ग, दर्या 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 ग, उरात 100 लाटा ग, लख लख मोती माझ्यात, कसा मी वेचू आता ग, वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग, माथी छाया पायी प्रवास माझा फराटा ग. वा वा प्रियांका, फारच उत्तम सुरुवात केलीस. कारण आपण हेच बोलणार आहोत की वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग. खरंय. तर तुझी ही जी वाट सुरू आहे त्याच्याविषयीच आम्हाला जाणून घ्यायचंय. प्रियांका, तुझं संपूर्ण घराणं हे सांस्कृतिक दृष्ट्या इतकं प्रगल्भ असं आपण म्हटलं पाहिजे, त्यांच्याविषयी आम्हाला सांग ना. तिथून आपण सुरुवात करूया आणि मग तुझं गाणं कसं सुरू झालं. गाण्याचं बाळकडू मला लहानपणापासूनच मिळालेलं आहे. कारण मालती पांडे बर्वे सारखी सुप्रसिद्ध गायिका माझी आजी आणि पंडित पद्माकर बर्वे हे सुद्धा उत्तम क्लासिकल सिंगर होते. माझे आजोबा पंडित ओंकारनाथ ठाकूरांचे शिष्य होते. आकाशवाणीवर कित्येक वर्ष ते काम करत होते. त्यासाठी त्यांची ट्रान्सफर व्हायची. आगरताल्यापासून दिल्ली, पुणे, मुंबई सारख्या अनेक शहरांमध्ये त्यांची फिरतीची बदली होती. आणि आजीला आजोबांकडे गाणं शिकायचं होतं, त्यामुळे अशी त्यांची भेट झाली. अशी त्यांची त्या काळातली लव्ह स्टोरी. ती आकाशवाणीमध्ये जेव्हा यायची तेव्हा त्यांचं प्रेम जुळलं. आणि मग माझे बाबा राजीव बर्वे ते सुद्धा बाबा सुद्धा उत्तम गातो. आणि माझी आई सुप्रसिद्ध लेखिका संगीता बर्वे, डॉक्टर संगीता बर्वे. आत्ता तिला साहित्य कला अकादमीचा नॅशनल अवॉर्ड, पीयूची वही, जे माझ्या बालपणावर तिने पुस्तक लिहिलं आहे, त्याला पुरस्कार मिळाला. आणि माझी बहीण प्रांजली बर्वे, ती सुद्धा अतिशय टॅलेंटेड आहे आणि ती सुद्धा गाते, उत्तम गाते. सो असं. आणि आता तुझं लग्न झालंय सारंग कुलकर्णी, उत्तम सरोद वादक आणि म्युझिक कंपोजर. घरी आजी आजोबांकडे शिकायला इतके जण येत होते, ते मे बी कानावर सारखं पडायचं. सारे आरोह अवरोह रागांचे काय म्हणू अलंकार आणि हे सगळं, आजीची गाणी. गाणं असलेल्या घरात तुझा जन्म झाला. तुझ्याकडनं अशी काही अपेक्षा होती का की तू पुढे गायिकाच व्हावंस, का हे तुला खरंच आतून वाटत होतं? असं थोपवलं कधीच नाही की तू हे कर ते कर. मी ना कायम, मला ना माहिती नाही, मला माहीत असायचं की मला काय करायचं आहे आयुष्यात. हे कोणी मला सांगितलं नाही, पण आय न्यू. आणि मला गायिका बनायचं होतं. आणि मला खूप डोक्यात होतं तेव्हा की मला आजीसारखी, ती 17 वर्षाची असताना प्लेबॅक सिंगर बनली आणि हे माझ्यासाठी खूप फॅसिनेटिंग होतं. आणि मी म्हणते तसं गायिका नसते झाले तरच नवल होतं. म्हणजे मला दुसरं कधी काही डोक्यात आलंच नाही. म्हणजे लहानपणापासून मला आठवतं की मला स्टेजवर. मग हा गझल्सचा टप्पा कधी आला?
गझल्सचा टप्पा खूप लेट आलाय तसं म्हणायला गेलो तर आयुष्यात. मला असं आठवतं की 10वी-11वी मला माझ्या वडिलांनी गिफ्ट म्हणून, बर्थडे गिफ्ट म्हणून असेल असं मी समजते, काश नावाची हरिहरनजींची कॅसेट घरी आणली होती. आणि तेव्हा पहिल्यांदा मी गझल्स ऐकायला सुरुवात केली आणि आम्ही दोघं इतके वेडे झाले होतो, फार भारावून जाण्यासारखी होती. आणि तो आर्ट फॉर्म म्हणजे तो जॉनरा मला इतका अट्रॅक्टिव्ह वाटला की मग आय डोंट नो, खूप मी भारावून गेले होते ते सगळं सिंगिंग ऐकून. एखादी ओळ त्याच्यातली? झूमले हस बोलले प्यारी अगर है जिंदगी, झूमले हस बोलले प्यारी अगर है जिंदगी, सांस के बस एक झोंके का सफर है जिंदगी, वाह, झूमले हस बोलले. वा वा. तर ह्या सगळ्या गझला मी तोंडपाठ केल्या होत्या आणि मी हार्मोनियम घेऊन बसायची आणि कॉर्ड्स वगैरे शोधायचे. घरात कोणीही पाहुणा आला की मी त्यांना बसवायचे, थांबा आहे मी आत्ता ही गझल बसवते, आणि त्या कॉर्ड्स वाजवून मला ती गझल गाण्यात मलाच फार अप्रूप वाटायचं. मला विशेष करून हार्मोनियम कधीच जमली नाही, पण प्रयत्न माझा खूप होता. तर अशा प्रकारे मी गझल्सकडे, म्हणजे माझं काय म्हणू, त्या गझल्सची ओळख माझी त्या काळात झाली. म्हणजे मुळात तू इथपर्यंत पोचलीस कशी, तू ह्या लोकांच्या संपर्कात आलीस कशी? आता मी हे का विचारते, मला असे अनेक तरुण गायक, नट, लेखक नेहमी हा प्रश्न विचारतात की आम्ही सुरुवात कशी करू तेच आम्हाला कळत नाही. तर हा प्रवास सुरू कसा झाला तुझा, तू इथपर्यंत कशी काय आलीस? त्याच्या आधी त्याची सुरुवात मी असं म्हणेन माझी झाली ना संगीत नाटकामधून. आणि त्याच्याही आधी म्हणजे मी समज यायचं झाले, आपल्याला एक असतो ना, एक ड्रायव्हिंग फोर्स असतो ना. आय वॉज नॉट अ बाय प्रॉडक्ट ऑफ एनी रियालिटी शो. करेक्ट. मी कुठल्याही रियालिटी शो मधनं आलेली नाहीये. पण हा तुझा कॉन्शियस डिसिजन होता की रियालिटी शो मध्ये भाग घ्यायचा नाही? नाही, मी घेतला होता भाग. मी एका रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता आणि दुसऱ्या-तिसऱ्या राऊंड मधनं काहीतरी गाण्याच्या लिरिक्स मग काहीतरी असं थोडीशी चूक झाली आणि त्यातनं मी आउट झाले होते. आणि तेव्हा मी 19 वर्षाची होते आणि नुकतीच सुरुवात होती माझी. आणि मला ती रात्र अजूनही आठवते. म्हणजे मी मुंबई, पाऊस पडत होता खूप, मी आउट झाले होते आणि कोणाला एक्सपेक्टेड नव्हतं आणि काहीच बोलले नाहीत मला आई बाबा. पण ते जे फिलिंग आलं होतं ना मला, मी त्या पावसात, आम्ही रात्री ड्राईव्ह करून आम्ही घरी चाललो होतो. आय थिंक दॅट नाईट, ती जी रात्र होती ना, त्या रात्रीला आज मी देते ते उत्तर आहे असं मला वाटतं. म्हणजे ती रात्र मला अजूनही आठवते. आणि त्याच्यानंतर इट वॉज माय कॉन्शियस डिसिजन की मी एकाही रियालिटी शो मध्ये भाग नाही घेतला. आता आपण समज बघितलं तर इन जनरल सगळे आपल्या आजूबाजूचे लोक, त्यांना प्लॅटफॉर्मच त्यांची सुरुवात रियालिटी शो मधनं झालेली आहे सगळ्यांची. पण मी एकमेव असेन की मी या कुठल्याही, म्हणजे आय वॉज नॉट ऑन एनी रियालिटी शो. आणि त्यामुळे मला दुप्पट कष्ट करायला लागले लोकांपर्यंत पोचायला, एक सो कॉल्ड फेस व्हॅल्यू मिळवायला कारण लोकांसमोर येणं हे तर कुठल्याही क्षेत्राचं काय म्हणू बेसिक गरज आहे, नीड आहे. आणि सध्या ती खूप जास्त. त्यामुळे दॅट वॉज माय कॉन्शियस डिसिजन. मला असं आई बाबा कधी म्हणले नाहीत की आता तू परत भाग घे, मग तू आता कसं मागे पड, काही असं काहीच नव्हतं. पण मी माहिती नाही, समहाव मला त्या रात्री मी एक वेगळी अजून एक तो ड्रायव्हिंग फोर्स दिला आणि अजून दुप्पट मेहनत घेऊ असं मी म्हणले. त्यानंतर माझ्याकडे मला आठवतं एक स्पर्धा झाली, वोडाफोन प्रस्तुत रंगसंगीत प्रतिष्ठान, आय थिंक किरण यज्ञोपवीत, किरण दादाचं नाटक तो बसवत होता आणि आलोक माझा हिरो होता त्याच्यामध्ये. का आलोकने ते डिरेक्ट केलं होतं, पहिले निपुण करणार होता, मग आलोकने डिरेक्ट केलं आणि ती स्पर्धा आम्ही जिंकलो. ते संगीत धर्माधिकारी आलोक राजवाडे, पुण्यातले अगदी येस, नाटक कंपनीचे अगदी
आधारस्तंभ. तर ती स्पर्धा आम्ही पहिले आलो त्याच्यात. ते संगीत नाटक होतं ज्याच्यात मी गायिका अभिनेत्री, मला सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं, नाटकालाही मिळालं. आणि दॅट वॉज समथिंग विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आय फेल्ट दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, कारण मला अभिनयाचं अंग होतं, मला आवड होती अभिनयाची आणि गाणं मला आवडतंच. सो ह्याचा एक मेळ तिथे जमून आला होता आणि मी एक कॅरेक्टर बनून मी लोकांसमोर येते आणि ते मला खूप छान वाटलं. त्याच्यानंतर राहुल दादा राहे प्रतिष्ठान त्याचं नवीन त्यानं फाउंडेशन सुरू केलं आणि तो म्हणला आपण जुनी नाटकं रिवाईव्ह करूया. राहुल देशपांडे. आणि तेव्हा मी 21 वर्षांची होते आणि तो म्हणला संगीत संशय कल्लोळ त्याला रिवाईव्ह करायचं होतं. निपुण ते डिरेक्ट करणार होता आणि गंधार संगोराम त्याचं म्युझिक करणार होता. अमेय त्याच्यात फाल्गुन रावांची भूमिका करत होता. सो अशी सगळी तेव्हाचे उभरते कलाकार आणि सगळी मस्त मंडळी होती. आणि यांनी माझं नाव सुचवलं की अरे आत्ताच ही अशी स्पर्धा झाली आणि प्रियांका ती अभिनय पण करते, गाते, तू एकदा बघ, तू तिची ऑडिशन घे वाटलं तर. मग राहुल दादांनी मला घरी बोलवलं भेटायला आणि मग त्यानं माझी ऑडिशन घेतली होती. मी अशी कुठली तरी गझल त्याला गाऊन दाखवली होती आणि तो म्हणला छान आहे, आपण करूयात सुरुवात कामाला. आणि अशा प्रकारे मी रेवती ही माझी पहिली कमर्शियल नाटक म्हणतात व्यावसायिक रंगभूमीवर माझी एंट्री. मला असं वाटतं की ना, मला कायम असं वाटायचं की काहीतरी मी एक गायिका म्हणून मला वेगळं स्थान निर्माण करायचंय, हे माझ्या मनात पक्क होतं. पण ही खरी सक्सेस स्टोरी वाटते मला. कारण हल्ली कसं झालंय की पुन्हा एकदा रियालिटी शोज मधनं एका छापाचे बाहेर येतात किंवा खूप थोर गायकांची गाणी त्यांच्या पद्धतीची गाऊनच लोक बाहेर येतात. जितकं तुम्ही त्यांच्यासारखं गाल तितकं तुमचं गाणं चांगलं, असं काहीतरी एक ती फुटपट्टी झाली. त्याच्यातून बाहेर पडून तू तुझं गाणं वाढवण्याचा प्रयत्न केलास. अगदी नाट्यसंगीतातनं असेल, गझलमधनं असेल. अगदी अगदी. तू नाट्यसंगीतांविषयी. तर नाट्यसंगीत तेव्हा मी पहिल्यांदा अटेम्प्ट करणार होते आणि मला आजीच्या तिने आत्मचरित्रात लिहिलंय की तिने संगीत नाटकातही काम केलं. तर नाट्यसंगीत हे मी कधीच अटेम्प्ट केलं नव्हतं. मी दहावीत सकाळ नाट्यसंगीत स्पर्धा असायची, त्याच्यात मी एक नाट्यसंगीत बसवलं होतं, हे सुरानो चंद्रवा, तेथे पहिला नंबर मिळाला होता. पण ह्याच्या व्यतिरिक्त मी कधी त्या विषयाला हात घातला नव्हता, कारण ते ऑफकोर्स अवघड होतं. आणि राहुल देशपांडे समोर 21व्या वर्षात मी नायिका म्हणून उभा राहायचं आणि त्याच्या तोडीला तिथे नाट्यसंगीत गायची, हे खूप मोठं चॅलेंज होतं. पण ते मी स्वीकारलं आणि खूप कष्ट घेतले त्याच्यावर. आणि राहुल दादांनी सुद्धा ती सगळी नाट्यगीतं माझ्याकडनं त्यांनाच शिकवलं मला. हे सगळा हा गायन प्रकार त्यांना शिकवला आणि खूप मजा यायला लागली. मग संगीत संशय कल्लोळ झालं, मग संगीत मानापमान झालं, मग संगीत चौभद्र झालं. त्यामुळे तो एक वेगळा कॉन्फिडन्स येतो ना, काहीतरी आपण वेगळं करतोय. अरे वा, प्रियांका संगीत नाटकात काम करतेय, म्हणजे काहीतरी मला मी वेगळी वाट निवडली होती. त्याला किती वेळ लागेल म्हणजे त्या टप्प्यावर पोचायला ते, पण आय वॉज एन्जॉईंग द जर्नी. दॅट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट. ती साधनाच आहे ना, खरं. त्याच्यात कुठे काही एक आपल्याला डेस्टिनेशन गाठायचं नाही, जितकं शिकाल तितकं कमी आहे. त्यामुळे असं संगीत नाटकांमुळे एक थोडी वेगळी ओळख बनायला सुरू झाली होती. आणि त्या दरम्यान प्लेबॅक सिंगिंगसाठी सुद्धा माझं स्ट्रगल चालू होतं. म्हणजे मी राहुल दादाला म्हणले मी चालली आता मुंबईला, मी मुंबईला शिफ्ट होतीये. मी असं एके दिवशी अचानक आई बाबांवर असं बॉम्बस्फोट टाकला की मी घर बघितलंय, मी चाललीये मुंबईला. माझी मैत्रीण आहे ज्योती मालशे, ती आणि मी, आम्ही इथे गोरेगावला वनराई हब मॉलच्या समोर एक घर बघितले, छोटी रूम बघितली होती आणि आता मी चाललीये. आई बाबा म्हणले काय करणार आहेस? म्हणलं स्ट्रगल करणार आहे तिकडे जाऊन. तर आईला इतकं हसायला आलं की स्ट्रगल या शब्दावर तिला खूप, अरे वा तू स्ट्रगल करायला चालली आहेस, वाव, ओके. ते म्हणले, आणि ते खूप, त्यांनी मला खूप स्वातंत्र्य दिलं होतं. हे खूप महत्वाचं आहे की खूप त्यांनी मला प्रश्न विचारले, मग बापरे तू कशी जाणार, एकटी कशी राहणार, आणि हे सगळं करण्यापेक्षा त्यांनी तो एक कॉन्फिडन्स घरातनं, तो खूप इम्पॉर्टंट आहे. काही न बोलता त्यांनी अच्छा ओके, हे जे म्हणणं आहे आय थिंक हे खूप
मला बळ देऊन गेलं. मग तेव्हा 2000 आय थिंक 8च्या सुमाराला असेल. हा अगदी खूपच 7-8 किंवा 10-11 वगैरे. तेव्हा निलेश खूप त्याचं नाव, म्हणजे अर्थात तो इतका सुंदर संगीतकार आहे आणि इतक्या सिरियल्सचं त्यानं टायटल सॉंग्स केली आहेत. तर त्याला मी भेटून आले. म्हणजे मी अशी पुण्याहून यायचे. तू गायलीस पण ना? एक गायले तर आहेच आहे. ते नंतर, हे खूप आधीचं सांगे. स्वामिनीचं टायटल सॉंग आता जे आम्ही केलं ते हिट झालं. अजून एक बऱ्याच 2-3 मालिकांची गाणी आम्ही केली आहेत. तर सारंगचं रेकॉर्डिंग होतं, मला आठवते. सरोद वाजवायला निलेशनं बोलवलं होतं. आम्ही दोघं पुण्याहून बस करून गेलो होतो शिवनेरीने. मी म्हणलं निलेश मोरेरचं रेकॉर्डिंग आहे, मी पण येते तुझ्याबरोबर. असं करून मी ते रेकॉर्डिंग ऐकायला गेले होते. मग त्याला आम्ही सीडी द्यायचो. गायक लोक काय करणार, सीडी देणार. तेव्हा सीडीजचा जमाना होता. तेव्हा मी सगळं करायचे. पुण्यात मी कोरस मध्ये गायचे. या सगळ्या म्युझिक कंपोजर्सकडे आमचा जो ग्रुप होता, कोरस गायचे. आणि म्हणजे ह्याच्या मागचा हाच उद्देश होता की मला हे सगळं शिकायचंय. मला स्टुडिओमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे, जिथे लोक प्लेबॅक सिंगिंग करतात, आणि ते टेक्निक शिकायचंय. सो हा त्याच्या मागचा उद्देश. आणि त्यानिमित्तानं मी कंपोजर्सना भेटीन नवीन. मग नरेंद्रदा म्हणलं आपण एक गाणं करूयात. त्यामुळे आम्ही काफिला, मंगेश पाडगावकरांचं काफिला हे गाणं रेकॉर्ड केलं. आणि ते इतकं सुंदर झालं होतं. आणि त्या वर्षीच्या त्या अल्बम मधलं ते वन ऑफ द बेस्ट सॉंग्स, असं मला सगळ्यांनी येऊन सांगितलं, वन ऑफ द बेस्ट सॉंग्स. ती सीडी बनायची, 25 संगीतकार आणि नवीन गायक. सो हे अशा पद्धतीचं स्ट्रगल होतं. मग मी मुंबईत आले आणि सागरिका म्युझिक कंपनी, तिचा फेसबुकवर मी असं काय व्हिडिओज टाकायला सुरुवात केली होती. आणि तिचं स्वतःहून मला ईमेल आलं होतं की आम्हाला तुला लॉन्च करायला आवडेल. आणि ही खूप मोठी गोष्ट होती. मी 21 वर्षांची होते. सागरिका म्युझिक कंपनी, जिनं स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत सारख्या मोठ्या कलाकारांना या क्षेत्रात आणलंय. तर म्हणलं वा, ही एक छान संधी आहे मला मुंबईत जाण्याची. या निमित्तानं मी मुंबईत शिफ्ट होऊ शकते, असं माझेच तर्कवितर्क चाललेत. आणि मग मी ती जागा घेतली. प्रेमाला हे माझा फर्स्ट म्युझिक व्हिडिओ अल्बम. हे मला खूप आवडायचं की जिथे मीच स्क्रीनवर दिसतीये आणि मी स्वतःला प्लेबॅक देतेय. प्रेमाला ओढाज त्या क्षणाची, नान रात राणीच्या फुलाची, पाकळी हळूहळू फुलावी, मनीच्या दिशा मोकळ्या आशा, छेडती कशा आता नाही नवे प्रेम हे माझ्या मना, घे जणू नवी पालवी. प्रेमाला ओढाज त्या क्षणाची, रात राणीच्या फुलाची, पाकळी हळूहळू फुलावी. अविनाश विश्वजितचं हे म्युझिक होतं. हे मला तुझं आणि फार आवडलं की तू गा असं म्हटलंस की पटकन गाऊन टाकतेस. तू काही असे आडेवेडे वगैरे घेत नाहीस. ते सगळ्यात म्हणजे इझी काम आहे माझ्यासाठी बोलण्यापेक्षा. हो, असं दिसतंय. म्हणजे मला त्याच्यामुळे छान वाटतंय मला. कारण ते जरा लोक मोठे व्हायला लागले की मग आता नको, मग मला म्युझिशियन्सच पाहिजेत, मग मला ट्रॅकच पाहिजे वगैरे वगैरे. नाही, असं काही नाही. हे मी लहानपणापासून अशी करून दाखवतेस का, मी लगेच डान्सही करून दाखवायचे. आता नाही, तू म्हणलीस तर ते नाही करू शकत. तर अशा पद्धतीने तू मुंबईत आलीस आणि येस काम सुरू केलं. मग वेगवेगळ्या संगीतकारांना भेटत होते, सीडीज घेऊन जायचे. अक्षरशः मला आठवतंय, मी फेसबुकवर ना कधी कधी जुने मेसेजेस दिसतात ना आपल्याला, कोणाची चॅट विंडो उघडली की ते मेसेजेस बघून मला आता हसायला येतं की मी अवधूतला म्हणजे आजचा आघाडीचा साऊंड रेकॉर्डिस्ट, साऊंड इंजिनियर, त्याला मी मेसेज केला होता. मंदार वाडकरला मेसेज केला होता की सर आय वॉन्ट टू मीट यू. आणि ह्या सगळ्यांना मी भेटली येऊन आणि सीडी दिली आहे माझ्या. पण काय आहे प्रियांका की कितीही म्हटलं तरी सुद्धा हे संपूर्ण क्षेत्र भयंकर अनस्टेबल आहे, अस्थिर आहे. पूर्वीही होतं, आत्ताही आहे. आता तर उलट जास्त कठीण झालंय कारण स्पर्धा प्रचंड वाढली. हो, गाणं हा व्यवसाय होऊ शकतो का आज या घडीला?
आणि त्यातही कसं आहे की जेव्हा तुझ्यासारख्या घरामध्ये जिथे दोघही जण तुम्ही गाण्याशी संबंधित आहात, तर तिथे तुम्ही ह्याच्याकडे एक व्यवसाय या दृष्टीने कसा बघता, कुठपर्यंत ती कला आहे, कुठून पुढे त्याचा आपल्याला व्यवसाय करायचा आहे, याचा तुम्ही कसा विचार करता? कारण शेवटी हा प्रश्न महत्वाचा आहे ना. अगदीच. मला असं वाटतं माझ्याकडे दुसरा काही मला ऑप्शनच नव्हता. म्हणजे मला असं वाटतं म्हणजे तुम्ही कुठल्याही अशा फील्डमध्ये गाणं तुम्हाला करायचं असेल, अभिनय करायचा असेल, तुम्ही स्वतःला सारखं पडताळून बघणं खूप महत्वाचं आहे की तुम्ही खरंच तेवढे केपेबल आहात ना. कारण या सोशल मीडियाच्या रियालिटी शोजच्या जगात ते इतकं क्षणिक आहे ना सगळं, म्हणजे इतकं वरवरचं आहे ना की क्या बात है, वा क्या बात है तू, म्हणजे अशा कमेंट्स आता मिळतात की जग जिंकलंय असा एक फील येतो. पण हे त्या टीआरपी साठी आहे कुठेतरी. म्हणजे गायकाची प्रत त्याला किती लाईक्स आलेत ह्याच्यावर ठरते. एक्झॅक्टली. पण हे गरजेचं आहेच आहे. यूज इट ॲज अ प्लॅटफॉर्म टू प्रेझेंट युअर म्युझिक, बट डोंट टेक इट व्हेरी सिरियसली ना. म्हणजे तुम्ही सारखं स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहीत असणं, तुमचा स्वतःवर विश्वास असायला पाहिजे की हो मी खरंच अशी आहे सिंगर, माझ्यात आय हॅव दॅट केपेबिलिटी. आणि मग एकदा तुम्ही ते फील्ड निवडलं की स्वतःला पूर्णपणे झोकूनच जायला लागतं. म्हणजे माझ्याकडे प्लॅन बी नव्हता की मी नाही जमलं तर मी हे करीन, असा विचार माझ्या डोक्यात कधीच आला नाही. पण काही लोकांकडे प्लॅन बी असतो. मग काय त्याला म्हणजे थोडे परफॉर्मिंग आर्टिस्ट आणि मग तुम्ही क्लासेस घ्या किंवा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकतात. बरेच लोक करतात. आणि आय थिंक व्हॉट एव्हर वर्क्स बेस्ट फॉर दॅट पर्सन, असा काही फॉर्म्युला नाही आहे याला की मी असं सांगू शकत नाही की यु नो तुम्ही हे असंच करा म्हणजे असं होईल. इट वर्क फॉर मी, इट माइट ॲज वेल वर्क फॉर देम, पण आय नेव्हर हॅड दॅट प्लॅन बी. पण मग तसं असताना म्हणजे तू जेव्हा असं म्हणतेस की तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता, तू हेच करणार होतीस, असं असताना जेव्हा तू मुघले आझम करायला लागलीस तेव्हा त्या 6-7 वर्षांच्या काळात तू एका मुलाला जन्म दिलास. तुला अशी भीती नाही वाटली तेव्हा की आपल्याला जी एकच गोष्ट करता येते असं आपण म्हणतो आहोत तीच कदाचित मागे पडेल किंवा तिलाच आपल्याला थोडंसं मागे ठेवावं लागेल? मग हा निर्णय त्यावेळेला घेताना तुझ्या मनात काय विचार होता? नाही, मला अशी भीती म्हणजे तेवढं वाटतंच प्रत्येकाला की अरे ती इन्सिक्युरिटी असतेच की अरे बापरे आता आपण फॅमिली स्टार्ट करणार आहोत तर कसं होणार. पण मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ती वेळ मला असं वाटतं ती आपलं वय तेवढं व्हायला लागलं की आपल्याला आतून पण ती मातृत्वाची ओढ वाटायला लागते. आणि मला खूप आवडतात लहान बाळं. आणि जेव्हा मी तो निर्णय घेतला तेव्हा आय वॉज ॲट द पीक ऑफ माय करिअर. तसं बघायला गेलं तर मी मुघले आझम करत होते 2019 मध्ये जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला. सगळे माझे शोज चालू होते. मी खजाना फेस्टिवलच्या गझल फेस्टिवल्समध्ये कार्यक्रम चालू होते. मी सगळ्या काय म्हणू अवॉर्ड फंक्शन्समध्ये गात होते. प्लेबॅक मी 2019 मध्ये पानिपतमध्ये अजय अतुलकडे गायले होते. प्लेबॅक चांगला चालू होता. पण तेवढा विश्वास होता माझा स्वतःवर, स्वतःच्या कामावर की हे काय इतकं म्हणूनच मी जे इतके वर्ष काम करतेय हे यश मला काय क्षणिक नाही आहे. म्हणजे आय एम प्लेइंग दिस किंवा आय एम अटेम्प्टिंग दिस फॉर अ लॉंगर रन. म्हणजे मला हे काय फक्त एवढ्याच काळातलं नाहीये, तर हे मला पुरवायचं आहे वर्षानुवर्ष. त्यामुळे असं नाही वाटलं की मी ही इन्सिक्युरिटी त्या काळात 2019 मध्ये मला असं अजिबात नाही वाटलं की आय विल रन, म्हणजे काय म्हणू माझ्याकडे काम नसेल असं मला कधीच नाही वाटलं. मला ह्याची खात्री होती की काही ना काहीतरी छानच होणार आहे ह्यातनं. आणि हा ब्रेक आहे असंही मी नाही समजले. माझी तयारी होती की जरी मी प्रेग्नेंट असले तरी मी एक सिंगर म्हणून प्लेबॅक सिंगिंग करू शकीन, गाण्याचे कार्यक्रम करू शकीन, जेवढं करता येईल तेवढं मी करेन. त्यामुळे ते एक पीक बघितलं होतं. पण ती एक स्टेपिंग स्टोनच आहे ना तुमच्या जर्नीतला. त्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं मी पुढे मला मिळेल ह्याची मला खात्री होती. आणि मला दोन्ही एन्जॉय करायचं होतं. म्हणजे फक्त वर्क लाईफ नाही, म्हणजे करिअर नाही, पण फॅमिली लाईफ सुद्धा तितकंच मला महत्वाचं वाटतं. त्यामुळे आजही मी वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ ह्याचा कुठेतरी बॅलन्स साधायचा प्रयत्न करत असते. ज्या बॅलन्ससाठीच आपण हा
इंटरव्ह्यू करतो आहोत किंवा ज्याच्यासाठीच आपण वुमन की बात सुरू केलं आहे. कारण आम्हाला हेच जाणून घ्यायचंय की हे बॅलन्स करणं खरंच शक्य आहे का, असं होतं का. मला असं वाटतं की उलट आपल्या जनरेशन मधल्या किंवा तुमच्या जनरेशन मधल्या मुलींना हे अजून अजून कठीण होत गेलंय किंवा आता याच्या पुढे ते खूप कठीण आहे. खूप कठीण आहे. कारण आता कॉम्पिटिशन तू म्हणलीस इतकी वाढली आहे. थँकफुली मी जेव्हा आय वॉज एक्सपेक्टिंग, थँकफुली अशासाठी म्हणेन माझ्या स्वार्थासाठी, की तेव्हा कोविड पॅन्डेमिक आलं. खूपच तेव्हा आर्टिस्ट लोकांचे इतके हाल झालेत. आणि पण माझ्यासाठी तो काळ, मी नेमकी तेव्हा प्रेग्नंट होते, त्यामुळे काम बाहेर थांबलं होतं आणि मी ते एन्जॉय केलं त्या निमित्तानं. नाहीतर काय झालं असतं, तो असं काही झालं नसतं ना, तर मला किती त्रेधा तिरपेट झाली होती की मी म्हणजे आमचे मुघल आझमचा सीझन प्लॅन्ड होता. जेव्हा युवान 3 महिन्यांचा असणार होता तेव्हा मला 30 दिवस 20 शोज करायचे होते. आणि हे सगळं माझ्या डोक्यात येऊनही मला टेन्शन यायला लागायचं की मी माझी रिकव्हरी कशी होणार, बरं सिझेरियन होणार का नॉर्मल डिलिव्हरी, पहिली वेळ आहे ना, काहीच माहित नाही. आणि मी पुण्यात, मग मी मुंबईत कशी, इतके प्रश्न होते डोळ्यासमोर. पण तेव्हा कोविड पॅन्डेमिक सुरू झालं आणि ते सगळं पोस्टपोन होऊन गेलं. ते माझ्या पथ्यावर पडलं आणि मी कुठल्याही, म्हणजे मी काहीतरी मिस करतेय हे फिलिंग माझ्या डोक्यातनंच निघून गेलं. आणि मी पूर्णपणे माझं बाळणपण, युवांचं सगळं पहिलं वर्ष इतकं एन्जॉय केलं. आणि काम तर करतच होते, कारण तेव्हा थोडं थोडं काम सुरू व्हायला लागलं होतं. माझ्या परीनं जितकं काम होईल तितकं मी करत होते. पण मूल ही गोष्ट अशी असते ना की कुठल्याही टप्प्यावर आईच्या मनातली गिल्ट जातच नाही जात. म्हणजे आज माझी मुलगी आता 17 वर्षाची आहे, तरीही मी जेव्हा कुठेतरी बाहेर जाणार असते किंवा जास्त दिवसांसाठी जाणार असते तेव्हा माझ्या मनात कुठेतरी हा विचार येतोच की तो मी माझ्या मुलीच्या आयुष्यातला वेळ काढून घेतला. म्हणजे त्याऐवजी जर मी तिच्या बरोबर राहिले असते तर तेवढा तिला माझा सहवास जास्त मिळाला. आणि हे तर अनएंडिंग आहे असं मला वाटतं ना. म्हणजे तुझी आज मुलगी, तू म्हणते 17 वर्षांची, मला असं वाटतं हे अनएंडिंग आहे. आई एकदा, वन्स अ मदर ऑलवेज अ मदर. त्यामुळे मग तू हा कसा काय करतेस, म्हणजे तुला कधी असं मनात येतं का की आपण हे करू नये, आपण घरी थांबावं, ह्याच्यासाठी थांबावं, नाही तर मग, कारण अशा खूप जणी आहेत की ज्यांना हेच प्रश्न पडतात आणि म्हणून ते आपल्या करिअरला थोडंसं बाजूला ठेवतात. याचं परफेक्ट एक्झाम्पल मी आता तुला देऊ शकते. कारण US टूर मुघल आझम आता सुरू आहे आणि मी जस्ट US हून आली आहे. 42 दिवस मी US ला युवानला सोडून गेले होते आणि उद्या परत चालली आहे मी US ला. आणि या वर्षात 3री US द्वारी पण माझी लवकरच ठरलेली आहे. लोकांना ना सोशल मीडियावरचं एंड प्रॉडक्ट आपण बघतो की छान US टूर होतीये, म्हणजे काय, आत्ता पण इंस्टाग्राम माझं उघडलं तर तिकडचे शोजचे फोटोज, आणि पण त्याच्या मागे जी मॅनेजमेंट आहे, त्याच्या मागे होणारी मनाची जी घालमेल आहे. मला जेव्हा कळलं की असा 3 महिन्यांचा दौरा ठरतोय मुघल आझमचा, इट वॉज अ ड्रीम फॉर अस, की तो एक ग्लोबल प्लॅटफॉर्म जो डिझर्विंग आहे तिथे, आणि तिथे जाऊन आपण ब्रॉडवेवर परफॉर्म करायचे, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या व्हेन्यूजवर परफॉर्म करायचंय. आणि सगळ्यांसाठी ती ड्रीम टूर होती. मी आणि माझे सर, फिरोज सर, वी वर वेटिंग फॉर इट टू हॅपन. मध्ये कोविड आला, आम्हाला वाटलं आता बंद होणार सगळं हे, कारण मुघल आझम इज लाईक अ व्हाईट एलिफंट, इतका मोठा तो पांढरा हत्ती की त्याला खतपाणीच इतकं लागतं. खरं. पण तरीही थँक्स टू आवर प्रमोटर्स, प्रोड्युसर्स, शापूरजी पॅनर्जी, की त्यांनी तरीही हा निर्णय घेतला की हे ब्रॉडवे सुरू ठेवण्याचा. त्याच्यानंतर आम्ही अख्खा सीझन केला कोविड नंतर, आणि मग US टूर. म्हणलं मी सर कसं करू हे, म्हणलं मी नाही येऊ शकत, एक तर 3 महिने मी नाही येऊ शकत. 3 महिने इज अ लॉट टू आस्क. जायच्या लिटरली 1 महिना आधीपासून मला झोप नाहीये आणि माझी अँझायटी लेवल इतकी वाढली होती की, आणि इतके डाऊट्स की आता आम्ही 2.25 वर्षाचा होता युवान, आम्ही सगळा कम्फर्ट सोडून पुण्याचा, सासू सासरे, आई बाबा, पुण्याचं छान सगळी सपोर्ट सिस्टीम सोडून आम्ही दोघांनी मुंबईत यायचा. परत एकदा मुंबईतच होते, कोविडच्या काळात पुण्यात होते, परत एकदा निर्णय घेतला. हाच निर्णय इतका धाडसी होता. त्याची ऍडमिशन घेतली मुंबईत आणि ही टूर आली आहे त्याच वेळेत, त्याची शाळा सुरू होणार आहे.
हे दोघं इथे काय करणार, दोघंच, इथे कोणीच नाही. असे इतके प्रश्न आमच्या समोर उभे होते त्या काळात. पण मला असं वाटतं फॅमिली सपोर्ट सिस्टीम तुम्ही कधी कधी यू टेक इट फॉर ग्रांटेड, आणि दॅट इज द बिगेस्ट मिस्टेक दॅट यू डू. म्हणजे आपले आई बाबा, सासू सासरी, आपली घरची लोक, हे इतकं महत्वाचं आहे ना या सगळ्या काळात. आणि कायमच माझ्या सासू सासऱ्यांनी, आई बाबा तर देतातच प्रोत्साहन मुलींना, पण त्यांनी खंबीरपणे, कारण ते स्वतः या फील्डमधले आहेत, कोविडचा काळ आपण अनुभवलेला आहे, आणि यू कॅनॉट अफोर्ड टू सिट ॲट होम ना, वेन यू हॅव सच अमेझिंग ऑपॉर्च्युनिटीज, यू कॅनॉट मिस ऑन देम ऑल्सो. कारण ही ऑपॉर्च्युनिटी मला वयाच्या 40व्या वर्षी नाही येणार आहे, हा आत्ताचाच काळ आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की ही ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना नाही मिळत. एक्झॅक्टली. जर तुला ती मिळाली तर ती घेण्याचा प्रयत्न करणं निश्चित केला पाहिजे. त्यामुळे जायच्या, म्हणजे मी अक्षरशः, मला आठवते त्याला मी असं त्याला सोडलं आणि मी गाडीत बसले मुंबईला जाण्यासाठी. मध्ये एक रेकॉर्डिंग मी करणार होते आणि फ्लाईट पकडणार होते. असं सगळं खूप, आम्ही जेव्हा मुंबईला निघतो ना, आम्ही संसार घेऊन निघतो गाडीत, लिटरली फुटेल ती गाडी, एवढं आम्ही सगळं घेऊन निघतो. आणि सारंगचं स्टुडिओचं सगळं सामान, वाद्य वगैरे, सो हे सगळं आम्ही करून निघालो. आणि मी गाडीत बसून जे काय हमसामशी रडायला लागले की काय होणार आहे आता पुढचे 42 दिवस. पण मी US ला गेले. तो फ्लाईटचा प्रवास मी असाच रडत रडत केला, आणि काय करत असेल हा, आणि हे सगळं नीट होईल ना. पोचले US ला, आणि दररोज आम्ही फोन करत होतो. जसं मला काळजी होती, माझ्या सासू सासरे, सारंग सगळे खंबीरपणे उभे होते की तू जा, आम्ही आहोत ना. तो ही इज इन द बेस्ट हँड्स, हे तर तुला माहितीये. पण त्यांना कुठेतरी काळजी वाटतच होती की पोरगा आईशिवाय कसं राहील. पण हे त्यांनी मला जाणवू नाही दिलं, आणि त्या मुलानंच आम्हाला धीर दिला सगळ्यांना. तो इतका छान राहिला. त्याला ऑब्व्हियसली आईची आठवण आली असणार आहे, पण इतके लोक होते त्याला तिथे डिस्ट्रॅक्ट करायला आणि त्याच्याशी खेळायला. मावशी, काका, आत्या, आजी आजोबा, आणि रोज मी त्याच्याशी फोनवर बोलायचे. तो मला छान खेळताना दिसायचा, आणि मग मी माझं काम निश्चिंतपणे करू शकायचे. ह्याला एकमेव जबाबदार व्यक्ती म्हणजे माझा मुलगाच. त्यानंच आम्हाला सगळ्यांना धीर दिला. आणि मला नेहमी असं वाटतं प्रियंका की जसं आपण आई होणं शिकत जातो ना, तसं मुलं सुद्धा आपली आई कशी आहे हे शिकत जातात. एक्झॅक्टली. आणि त्याच्याशी ती ऍडजस्ट करत जातात. आणि मला तू म्हणलीस ना की त्या मुलींना काय सांगशील ज्या काम म्हणजे गॅप घेतात, किंवा मला असं वाटतं ना, तुमच्या मुलांनी जेव्हा तुमचा मुलगा, तुमचं मूल आईला काम करताना बघतो ना, तो खूप मोठा आदर्श असतो त्याच्यासाठी. म्हणजे जितकं ते मुलांसाठी, काय म्हणू, पुरुषांसाठी इझी आहे त्यांचं काम आपल्याला, कारण आपण शेवटी त्याला जन्म देतो. ती ब्रेस्ट फिडिंग जर्नी एक वेगळी असते आणि हे सगळं. पण जेव्हा मी माझ्या आईला असं काम करताना पाहिलंय, आणि तो माझ्यासाठी खूप आदर्श असतो. मला एकाने कोणीतरी सांगितलं जेव्हा मी अशी जात होते US ला, की तू बरोबर, आय वॉज डाउटिंग माय डिसिजन की मी हे बरोबर करते की नाही. मी स्वतःला सारखी पडताळून काय करू मी, अशी लोकांना भेटायचा प्रयत्न करत होते की कोणी असं केलंय का. पण मग असं कोणीतरी मला सांगितलं की हा आदर्श आहे त्याच्यासमोर, की त्यानं त्याच्या आईला कायम काम करताना पाहिलेलं आहे, चॅलेंजेसची ते स्वीकारताना पाहिलेलं आहे, लढताना बघितलंय, आणि हा आदर्श तू आपोआप त्याला घालून देतेस. आणि आय थिंक इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ मदर टू कीप वर्किंग. अगदी अगदी. म्हणजे तुझा मुलगा आज हे बघत मोठा होतोय की आपली आई सगळ्या प्रकारच्या अडचणींना तोंड देत काम करत असते. याहून मोठी शिकवण तू देऊ शकत नाही. एक्झॅक्टली. सो आय थिंक हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इफ यू हॅव दॅट फॅमिली सपोर्ट, जस्ट मी तर हे सांगेन की जस्ट गो अँड डू इट. कारण तुम्हाला जे आनंद देत आहे ना, शेवटी वन्स यू आर हॅपी, दॅट चाइल्ड विल बी हॅपी. तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीला तो वाव नाही मिळाला आणि कुढत बसला तुम्ही की मी कशी घरातच राहिली, बाकीचे सगळे कसे काम करतायत, इट इज सो डिप्रेसिंग. तुम्ही त्या डिप्रेशनमध्ये जाता, आणि मग तुम्ही त्या मुलाला काय देणार आहात त्यातनं? आनंद नाही. पण हेच तुम्ही एक थोडा वेळ बाहेर जाऊन तुम्हाला आवडणारं काम करून घरी येत असाल, तर तो खूप फरक पडतो.
नाही, मला सगळं मी स्वतःशी बोलते असं वाटतंय जवळजवळ. इतकं मी याच्याशी मी सहमत आहे आणि रिलेट करू शकते. त्यामुळे एक दिवस तुझ्या मुलाला तुझा अभिमान वाटणार आहे एवढं मी तुला निश्चित सांगते. त्यामुळे मनातले सगळे डाऊट, सगळ्या शंका बाजूला सोड आणि तुझं काम इतक्याच आनंदाने करत राहा. येस येस. अपार्ट फ्रॉम मुघले आझम, तू अशा अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेस्टिवल्स मध्ये किंवा हिंदी मोठमोठ्या कलाकारांबरोबर काही ना काहीतरी प्रोजेक्ट केलेस आणि इथून पुढेही करते आहेस. त्याच्याविषयी तूच सांग ना मला. मुघले आझम मुळे मला खूप मोठं काय म्हणू, एक विश्व नवीन ओपन झालं. म्हणजे संगीत नाटकामधूनच मला कुठेतरी मुघले आझम ची संधी चालून आली. म्हणजे माझा पाया मी तिथे तरले ह्याचं सगळं श्रेय मराठी रंगभूमीला मी देते. आणि मग त्याचे आता 250-300 शोज झालेत आणि तो एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मला मिळाला की हिंदी चित्रपटसृष्टी किंवा हिंदी इंडस्ट्री, सो कॉल्ड हिंदी इंडस्ट्रीमध्ये वावरण्यासाठी. म्हणजे मला असं वाटतं मराठी लोकांना तो मराठी टू हिंदी हा जो ब्रिज आहे तो क्रॉस करणं फार कठीण जातं. आणि तो खूप लोकांना तो ब्रिज काय हे कळत नाही. आणि मी या दृष्टीनं मी भाग्यवान समजते की मला तो ब्रिज मुघले आझम सारख्या एका प्लॅटफॉर्ममुळे मिळाला जिथे सगळे बॉलिवूडचे, म्हणजे श्रीदेवी पासून, शंकरजींपासून, सलीम सुलेमान पासून, दीपा मेहता सारखे डिरेक्टर, म्हणजे हुज हू सगळे बॉलिवूडचे, म्हणजे हे सगळे कलाकार आमच्या नाटक बघायला येतात. आणि आता पॅपॉन, अजय दादा आले होते, अजय अतुल आले होते. सो हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म होता माझ्यासाठी की माझं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा. महेश मांजरेकर त्यांच्या फिल्मसाठी मी एक गाणं गायली आहे हितेश मोडककडे, आणि मी US मध्ये होते. तर मंदार चोळकरचा आणि हितेश मोडक दोघांचेही मला व्हॉइस नोट्स मोठे, कारण माझा फोन नव्हता लागत, की वी आर सो प्राऊड ऑफ यू असे, आणि मेसेजेस. म्हटलं काय झालं काय एकदम. तर सुखविंदरजी आले होते गायला, आणि तर त्यांचं गाणं रेकॉर्ड झालं आणि असं गप्पा मारत बसले होते. तर ते म्हणले, त्यांना व्हॉइस नोटमध्ये मला बोलून पाठवलं की ते म्हणले की एक लड़की है और वो उसका गाना बेहद पसंद है और जब वो गाती है तो माइक्रोफोन से लेके दीवारों तक स्वीटनेस झलकती है उसके गाने से, और मैं उसका इतना बड़ा फैन हूँ. तो सगळे म्हणले कौन 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 लड़की है? प्रियांका बर्वे नाम है उसका. क्या बात है. तर सगळे म्हणले काय. तर हे त्यांना, तर मग हितेश म्हणला की ती गायली आहे या फिल्मसाठी आणि छान झाले ते पण गाणं. सो हे अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा ही कौतुकाची थाप, म्हणजे मला असं वाटतं की इतके सगळे कष्ट, हे जी आपण एवढी मेहनत घेतो, जे काही आपलं हे परिश्रमांचं काय म्हणू चीज, ह्याच्यासाठी तर आपण हा एवढा अट्टहास करतो. नाही, खरंय. म्हणजे कुठलीही गोष्ट वाढवण्यासाठी ते मुळात निसर्गाने दिलेलं असावं लागतं, पण त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये मेहनत असावी लागते, त्याला एक विजन असावी लागते, एक फोकस असावा लागतो. ते सगळं तुझ्याकडे आहे आणि म्हणून आज तू एक एक टप्पा पार करत पुढे चालली आहेस. आणि अशीच अजून खूप तू पुढे जाशील. थँक्यू. याचा आम्हाला सगळ्यांना अगदी 100% कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि थँक्यू सो मच मला तू इथे बोलवलंस आरपारच्या निमित्तानं. वुमन की बात, माझी पण गोष्ट शेअर करण्याची संधी मला इथे दिली, त्यामुळे थँक्यू. तुला सुद्धा खूप मजा आली. मोहे पनघट पे नंद लाल छेड़ गयो रे, मोहे पनघट पे मुरी नाजुक कलैया मरोड़ गयो रे, मोरी नाजुक कलैया मरोड़ गयो रे, मोहे पनघट पे.